सविस्तर पाहूयात। शिवसेना शिंदे गटाची आज दादरमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात बैठक आहे आणि याच बैठकीमध्ये एकनाथ शिंदे देखील असणार असल्याचं कळतं। या बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना जबाबदारीचं वाटप देखील केलं जाईल। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील। याच पार्श्वभूमीवरती शिवसेना भवन समोर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। आपण पाहूया। शिवसेनामध्ये अंतर्गत निवडणुकीसाठी आज मुंबई येथील दादर पार्क या ठिकाणी असणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ऑडिटोरियममध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर मी सध्या त्याच ऑडिटोरियमच्या बाहेर आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि जे काही नगरसेवक आमदार त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीला सुरुवात केलेली आहे। विशेष म्हणजे संपूर्ण दादर परिसरामध्ये शिवसेना भवन असो किंवा शिवाजी पार्क असो आणि या स्वातंत्र्यवीर सावरकर ऑडिटोरियमसमोर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे। आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून एका पद्धतीने शक्तीप्रदर्शन देखील करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। संध्याकाळी 6 वाजता एकनाथ शिंदे स्वतः सर्व जे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत त्यांना संबोधित करणार आहे। विशेष म्हणजे काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर येणाऱ्या स्वतंत्र जे निवडणूक आहे ते निवडणूक, त्यामुळे कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना कुठली जबाबदारी द्यावा, कुठला मतदारसंघ द्यावा याची देखील चाचपणी स्वतः एकनाथ शिंदे हे करणार। त्यामुळे ज्या पद्धतीने 6 वाजता ही जेव्हा मीटिंग कार्यकर्त्यांनी सुरू आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं कार्यकर्त्यांना काय जबाबदारी देतात तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय रिजवान शेख, NDTV मराठी, मुंब्रा।